उभा कुठं राहायचं, अधिकारी कसं व्हायचं, हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगरांनी शिकला पाहिजे। धनगरांनी तर पहिलं शिकलं पाहिजे। अरे मग या प्रस्थापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही, एवढी क्षमता आणि ताकद तुमच्यामध्ये आहे। माझा माळी समाज एकजूट आहे, परंतु शांत आणि संयमी आहे। आणि म्हणून हे महादेव भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये काही विषय जोडणार आहे। माळी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राव करावा लागणार आहे। म्हणजे माळी धनगर वंजारी रामोसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला, बंजारा समाज आपला मोठा आहे, एसटी आरक्षणाची मागणी आहे, हा आम्ही आमच्यात काही करू, आमचा पाठिंबा या सगळ्या विषयाला, परंतु ओबीसीची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा, पाठिंबा कोण देतोय? तो कारखानावाला, काय नाव त्याचं? अरे त्याच्या गावामध्ये अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या अवलादीनं विरोध केला, तो झेंडा लावायला देत नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय। हाकेसराच्या गाडीवर दगड टाकणारा गेवराईतला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या। अरे काय आम्ही एवढे येडे राहिलोय काय? हा, म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण केलं पाहिजे, धनगर बाजूला पडला पाहिजे, माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्यांना शिव्या द्यायच्या, हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय। समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे? कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिव्या एखाद्या? आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घ्यायचं नाही। खपून घेणार का? अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत, छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेसमध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते, गोपीनाथराव मुंडे साहेब आज हयात नाहीत, दोघं हे आपले वाघ लढत होते। मित्रांनो, मुंडे साहेबांसारखा एक राजबिंडा नेता आपल्याला लाभला होता। एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबापेक्षा कमी देखणा असेल। व्यासपीठावर बसले आणि कंगवा फिरवायला लागले ना, आपण बघत राहायचो, बोलायला लागले तर ऐकत राहायचो। असे दोन नेते आपल्याला मिळालेत मित्रांनो, आणि म्हणून आपल्यात घाई गडबड करायची नाही, आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे। सतरंजीवरती बसायची वेळ आली, मला सांगितलं संयोजकांनी गोपीचंद सतरंजी उभास, मी मांडी घालून खाली बसणार, कारण ओबीसीचा हक्क महत्वाचा आहे, ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे। आपण सगळे नेते होऊ शकत नाही, आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही। आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे। आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे, हे तुम्हाला मान्य आहे ना? मान्य आहे का सगळ्यांना? हात वर करून जोरात सांगा। मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत। अरे सरसकटचं प्रकरण आलं, सरसकटचं प्रकरण आलं, आमच्या मामीला द्या, मामाच्या मामीला द्या, मामीच्या काकाला द्या, काकाच्या पुतण्याला द्या। अरे काय सरसकट प्रकरण गेल्या वर्षी आलं, त्याचं एवढं वादळ उठलं, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे एक झालो आणि बाबांनो ते सरसकटचं प्रकरण जागच्या जागी थांबलं। थांबलं की नाही थांबलं? नाहीतर आता सगळे